ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायली बरी होता होता खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे. सायलीच्या हॉस्पिटलमधील एका घटनेमुळे आता मात्र प्रतिमाचा शोध लागत सायलीची खरी ओळख समोर येण्याची वेळ झालेली आहे. स्वतः रविराज सायलीला घेऊन आता येणार आहेत. इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी 20 वर्षापूर्वीचे पुरावे दाखवताच आता सत्य उलगडणार आहे. सायलीवरती झालेल्या चाकूच्या हल्ल्याची पोलीस कंप्लेंट करताच खूप मोठा सत्याचा उलगडा अर्जुन रविराज यांच्यासमोर होणार आहे. कारण पोलीस इन्स्पेक्टर 20 वर्षापूर्वीचं सत्य सायलीचं उलगडणार आहेत आणि पुराव्यामुळे प्रतिमा सायली हीच आपली मुलगी असल्याचं ठामपणे सांगत असणार आणि प्रतिमाला आत्तापर्यंत झालेल्या जखमा, प्रतिमावरती झालेले वार हे सगळे आपल्या समोर येत सायलीला आईवडिलांचं प्रेम मिळणार आहे. इकडे चैतन्य अर्जुनला त्याच्या सायलीवरील प्रेमाची जाणीव करून देत असतो, पण अर्जुन हे सगळं मानायला तयार नसतो. अर्जुन चिडलेला असतो, तो म्हणजे सायलीवरती वार कुणी केला या गोष्टीने. सायलीवरती ज्याने कुणी वार केला त्याला मी सोडणार नाही. माझ्या सायलीला माझ्यापासून लांब नेण्याचा हा जो कटकारस्थान रचलं होतं त्याचा आता शोध लागलाच पाहिजे. ज्याने कुणी हा वार केला आणि ज्याने कुणी हा वार करवून आणलाय त्याच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. चैतन्य म्हणतो, तू एक काम कर, आपण पोलीस कंप्लेंट करूया. मला असं वाटते रविराज किल्लेदार यांच्या ओळखीचे एक पोलीस इन्स्पेक्टर आहेत, तर त्यांच्याकडे आपण कंप्लेंट करूया आणि सायलीच्या ज्या कोणी हल्ला केला त्याचं स्केचसुद्धा बनवून घेऊया. असं म्हणतात चैतन्य आणि अर्जुन दोघंजणं सायलीवरती हल्ला केलेल्या माणसाचं स्केच बनवून आता पुढील कारवाई सुरू करत असतात. तोपर्यंत इकडे आता सायली हळूहळू बरी होत असते. कल्पना, कुसुम सगळेच जण तिची काळजी घेत असतात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला सांगते, ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवरती नव्हते ना, बेशुद्ध, त्यावेळेला माझ्या डोक्यावरून हात फिरवणारी एक बाई होती आणि माझ्या तोंडून आई आई असे शब्द बाहेर पडले. मला थोड्या वेळासाठी वाटलं की आपल्या आईच आहेत, म्हणजे आईच इथे आलेल्या आहेत, म्हणून मी नंतर आईंना विचारलं सुद्धा. त्यावेळेला आई म्हटल्या, नाही मी आत्ता तुला भेटते आहे. मग आधी आलेली बाई कोण होती? अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला वाचवण्यासाठी एक देवासारखी बाई आली होती आणि तिने तुम्हाला ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप दिलं. जे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप खूप रेअर होतं, मिळतच नव्हतं, सगळ्यांना खूप शोधण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. बँगलोरवरून हे ब्लड ग्रुप येण्यासाठी 3 तास लागत होते, पण तोपर्यंत तुमची कंडिशन क्रिटिकल होती. सायली म्हणते, माहीत नाही, पण त्या बाईचं आणि माझं काहीतरी नातं आहे. मी तिला आई का बरं हाक मारेन? खरंच काहीतरी गडबड आहे. ही तीच बाई आहे का मला ब्लड देणारी? मला असं वाटतं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती या बाईचा शोध घेऊया, तिचे आभार मानूया, कारण मला माहीत नाही एक अनामिक ओढ लागलेली आहे तिला भेटायची. अर्जुन म्हणतो, ते तर करूया, पण आपण पोलीस कंप्लेंट पण करायची आहे. सायली म्हणते, माझ्यावरती कुणाचा राग असणार आहे? मला मारण्यासाठी कोण बरं हे सगळं करेल? मला तर काही कळतच नाही आहे. मी आश्रमामधली एक साधी मुलगी. कुसुम म्हणते, मला तर असं वाटतंय की कोणीतरी मुद्दाम हे सगळं केलंय. अर्जुनचे कोणीतरी दुश्मन असतील, त्याने तुझ्यावरती हल्ला केला असेल का? अर्जुन म्हणतो, जे काही आहे ते सत्य मी शोधून काढेन. कुसुमताई तुम्ही काळजी करू नका, मी पोलीस कंप्लेंट तर करणारच आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा सायली ज्या बाईबद्दल बोलते त्या बाईचा शोध घेणार आहे. असं म्हणत आता इकडे सायलीला घेऊन अर्जुन कंप्लेंट तर करतो. इकडे कल्पना सांगत असते, अर्जुन कंप्लेंट करण्यापेक्षा आता आपल्याला सायलीची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. सायली लवकरात लवकर बरी होत तिला आता स्वतःच्या व्यवस्थित सगळी कामं रोजची करता आली पाहिजेत आणि डॉक्टरांनी तिला आता व्यवस्थित आहे असं सांगितलं पाहिजे. विमल म्हणते, ताई तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा, मी तुमची काळजी घेईन. कुसुम सांगत असते, तुम्ही सगळेजण असताना मला सायलीची चिंता नाही, पण आधीमध्ये मी सायलीची तब्येत विचारायला येईन. अस्मिता म्हणते, काही गरज नाही आहे. पूर्णाजी म्हणते, तिची बहीण आहे ना ती, तिला येऊ दे. अस्मिता तुझं तोंड बंद कर. असं म्हणत आता कल्पना म्हणते, कुसुमताई तुम्ही कधीही या, कधीही सायलीची भेट घ्या. कुसुम आता निरोप घेते आणि निघताना बोलते की सायलीच्या ह्या हल्ल्याबद्दल काही आपल्याला चौकशी करायला पाहिजे. याच्यावरती कल्पना म्हणते, तुम्ही काळजी करू नका, अर्जुन आहे ना. पण सायलीला भीती वाटत असते की आपल्यावरती हल्ला कुणी केला आणि काय या हल्ल्यामागचा उद्देश असेल, असा सगळेच जण विचार करत असतात. मग मात्र आता इकडे
रविराज किल्लेदार प्रियाला सांगत असतात, मला असं वाटतंय की अर्जुनच्या कोणत्या तरी दुश्मनने सायलीवरती वार केला असेल का? सायलीवरती वार करण्याचा कुणाचा काय मोटिव्ह आहे? याच्यावरती प्रिया गडबडते, कारण या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी प्रियासुद्धा अडकलेली असते आणि त्यामुळे तिला आता या सगळ्यामध्ये आपल्याबद्दल काही येऊ नये ही शंका वाटत असते. पण प्रिया या सगळ्यात अडकले याची रविराजांना अजून तरी कल्पना नसते. आता मात्र चैतन्य फोन करून रविराज किल्लेदार यांना आता सायलीबद्दलची पोलीस कंप्लेंट करायची आहे असं सांगतो आणि प्रिया म्हणते, बाबा तुम्ही या केसमध्ये का अडकताय? रविराज म्हणतो, हे बघ बाळा, कोणाची मदत केल्याने काय बिघडत आहे आणि आपले सुभेदार फॅमिलीसोबत जुने संबंध आहेत, त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये त्यांना मदत करायला पाहिजे. प्रिया विचार करते, लागली वाट, महिपतीची वाट लागली, कारण जर ह्या किल्लेदारने ह्यात डोकं घातलं तर मुळापर्यंत पोहोचेल. इकडे अर्जुन सायली कंप्लेंट तर करतात, अर्जुन सायली हॉस्पिटलमध्ये सुद्धा येतात. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टींची शहानिशा करण्याची वेळ आलेली असते. रविराज अर्जुनला सांगत असतो, मी माझ्या पोलीस इन्स्पेक्टर मित्राला बोलवलंय, त्यामुळे मी त्याच्या कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि तो मला ती डिटेलमध्ये बातमी देणार आहे, कारण ॲक्च्युली तो एक प्रायव्हेट डिटेक्टिव्हसुद्धा आहे, त्याचा मित्र, आणि तो पण मला माहिती सांगणार आहे. मग मात्र रविराज आता त्याच्या मित्राला कॉल करतो आणि त्यानंतर रविराजचे मित्र रविराजांना भेटायला येतात. रविराज म्हणतात, हे बघा, म्हणजे अर्जुन सुभेदार हे वकील आहेत, पण त्यांच्या बायकोवरती हल्ला का झाला आहे याच्याबद्दल मला माहीत नाही आहे, पण हीच कंप्लेंट नोंदवायची आहे. यावरती आता मात्र इन्स्पेक्टर सांगतात, तू मला फोनवरती सांगितलं होतंस, माझ्या डिटेक्टिव्ह मित्राला मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगितलं होतं, पण जी माहिती मिळाली ना ती भयानक आहे. तिच्यावरती वार करणारा एक गुंड होता आणि त्याच्यासोबत अजून एक गुंड होता जो महिपती शिकरे यांच्यासाठी काम करतो. आता मात्र इकडे रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो. मधुभाऊंच्या केस संदर्भात एक एक उलगडे होत असतानाच आता हा भयानक उलगडा होतो की महिपती शिकरे यांनी आता सायलीवरती हल्ला केलाय. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? मग या सगळ्यामध्ये जर का आपली तन्वी ही महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या बाजूने साक्ष देते, मग ती माणसं इतकी गुंड कशी काय? आता मात्र रविराजांना काहीच कळत नाही. रविराज म्हणतात, तुमचा काही गैरसमज होतोय का? याच्यावरती आता पोलीस इन्स्पेक्टर सांगतात, नाही, हे जे मी सांगतोय ना ते 100% सत्य आहे. रविराजांना धक्काच बसतो. आता इन्स्पेक्टर दुसरी खूप मोठी माहिती देतात आणि ते सांगतात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमधलं जे सांगितलं होतं त्याचासुद्धा आम्ही शोध घेतला. जी हॉस्पिटलची बाई आहे ना, जी तिने हॉस्पिटलमध्ये आली होती, त्या बाईला आश्रमामध्ये पाहिलं गेलं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर आश्रमातील ती बाई कोण आहे त्याचासुद्धा तुम्ही शोध घ्या, असं म्हणत रविराज आणि पोलीस इन्स्पेक्टर आश्रमातील त्या बाईला म्हणजे प्रतिमाला भेटायला जातात आणि जाताना सोबत सायलीलासुद्धा घेऊन जातात. आता सायली, रविराज आणि प्रतिमा यांची समोरासमोर यायची वेळ आलेली असते. आता इन्स्पेक्टर साहेब रविराज, सायली, अर्जुन यांना घेऊन त्या आश्रमात गेले असता तिकडे प्रतिमाची गाठभेट होणार असते आणि आता जबरदस्त पुराव्यानंतर सायली ही आपली मुलगी असल्याचं प्रतिमाच्या लवकरच लक्षात येणार असतं आणि 20 वर्षापूर्वीचे पुरावे दाखवत इन्स्पेक्टर साहेबांनी सत्याचा उलगडा केलेला असतो. आता मात्र इकडे त्रिकोणी कुटुंब एकत्र येण्याची वेळ झाली आणि इथून मालिका पाहायला फार रंजक ठरणार आहे.